कुठच्याही भारत देशातला माणूस त्याला वाटला की मला बाबा 2000 बॉटल ज्यूस करायचा आहे तर इथून करून घेऊन जाईल. त्याला स्वतःचे काही करावं लागत नाही, मटेरियल द्यायचं नाही. बरोबर. प्रोसेसिंग युनिट आहे. तू आंबे आणून दिलास ना तर तुला ज्यूस देणार कोण? ह्या व्यवसायातून इतर लोकांना त्यामधून काय संदेश घ्यावा किंवा तुम्हाला तुमचा एक सल्ला काय, उद्योजक म्हणून तुमचा इतर कोकणी व्यावसायिकांना किंवा छोटे छोटे जे व्यावसायिक म्हणून उभे राहायला बघतायत तर त्यांच्यासाठी साधारणतः तुमचा एक मोलाचा सल्ला काय असेल? याच्यामध्ये हे जे आता आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत की देवगड अल्फान्सो बँक मल्टीपल असोसिएशन नावाची एक कंपनी आहे. ही सेक्शन 8 कंपनी आहे आणि सेक्शन 8 कंपनीमध्ये कंपनीचा उद्देश जो आहे हा स्थानिक पातळीवरती उद्योजकांना, बागायतदारांना, शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालावर प्रक्रिया करून देणे आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं मिनिमम जे सर्व्हिस चार्ज असतो तो घेऊन त्यांना तो परत विक्रीसाठी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे याच्यामध्ये. आणि विशेष करून हा जो आपला क्लस्टर झालेला आहे देवगड तालुक्यासाठी विशेष करून झालेला आहे की जिथे आंबा, फणस, कोकम मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु नाईलाजाने सांगावं लागतं की आपला स्थानिक माणूस ह्याच्यामध्ये काहीच करत नाही. मी खूप लोकांना सांगितलं, सल्ला दिला की तुम्ही थोडं थोडं सुरू करा. तुम्ही एक 5000चा माल बनवा, 10,000चा माल बनवा, तो मार्केट करा. किंवा कोकणातला प्रत्येक माणूस, प्रत्येक घरातला एक माणूस किमान मुंबईत आहे आणि त्या मुंबईतल्या माणसांनी जर का आपल्या भावाचं किंवा आपल्या बहिणीचं कुठचंही प्रॉडक्ट जर विकलं आणि त्याच्यावर त्याला कमिशन मिळालं तर तो खूप मोठा व्यवसाय होऊ शकतो आणि स्थानिक पातळीवरती उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळू शकते. खूप छान मोलाचा सल्ला दिला तुम्ही यार. आणि खरोखरच या आपल्या मी काय म्हणतो 10,000चं उत्पादन केलं आज फूड इंडस्ट्रीमध्ये मिनिमम 30% मिळतं ना, मिनिमम. आणि जर मिळवत नसेल त्याने जीव द्यावा. अर्थातच 50% पुढे गेलेच नाही. 10,000चं तुम्ही उत्पादन करा, 10,000 तुम्हाला मिळते. त्यातले 5,000 तुमच्या भावाला द्या, 5,000 तुम्ही मिळवा. आणि 10,000चं काम करायला किती लागतो? आमरस तुम्ही बनवला 10,000चा, आज 200 का 300 रुपये किलोने आमरस जातो. 10,000चा किती किलो होणार सांगा तुम्ही? म्हणजे 20 किलो जरी बनवला, 40 किलो बनवला तरी पैसे झाले ना. पैसे झाला. आणि 40 किलो साठी 80 किलोच आंबा लागतो. एका झाडाच्या आंब्याचा आमरस बनवा, तुम्ही 5,000 मिळवा, भावाला 5,000 मिळवा, त्याला काही मदत होईल त्याच्यामध्ये. मुख्यतः तो तुमचा फळ वेस्ट जाण्यापेक्षा त्याला प्रोसेस करून त्यातून तुम्ही पैसे मिळवा आणि तुम्ही पण व्यवसाय करा, तुमच्या सोबत तुमच्या भावाला पण व्यवसाय करा. आमच्या शेजारी ते एक फाटक म्हणून आहे, ते नवरा बायको दोघे जण रिटायर्ड झालेत ते दोघंही. आणि ती इथे शेजारी त्यांची बाग आहे. तर त्या बागेमधला पडलेला आंबा की जो एका बाजून खराब असतो एका बाजून चांगला असतो किंवा ज्याला स्पॉन्जिटिव्ह झाला असा आंबा एकत्र करून त्याचा आमरस बनवून ते इथे फ्रीज करतात. आणि आता त्यांनी गणपतीच्या आधी तो सगळा विकून मोकळा केला आहे. जवळपास 300 किलो आमरस त्या दोघांनी केला आहे त्यामध्ये. अशा प्रकारचे काम करणारे वयाचे 60 गाठलेले लोक आहेत. पण हा तरुण आपला जो आहे हा काम करू इच्छित नाही. तर त्यांना आव्हान एक आहे की तरुणांनो, तुम्ही इथलं जे उत्पादन आहे हे उत्पादन तुम्ही करा आणि तुमच्या मुंबईतल्या भावाला, बहिणीला विकायला द्या, त्याला 4 पैसे मिळवा आणि तुम्ही स्वतः 4 पैसे मिळवा. खूप छान, खूप धन्यवाद तुम्हाला. पण नाही ऐकत नाही. माझा अनुभव सांगतो. मी मुंबईत किती नवीन आपल्या स्थानिक लोकांना ना, बाबा तू माल घेतोयस ना, हा माल घे, तुझी संपली ऑर्डर दे. मी एकदम सांगत नाही, 20 किलोच घे. बरोबर. तुझ्या बिल्डिंग मध्ये विकलास ना, आता तिथेच विकायचं, लांब जायचंच नाही. बरोबर. तिथे गिरायक. पण एकदम तुम्ही 1 कोटी नाही नाही. पण हे स्वतः विकतात, हे करतात. नाही, इथे खूप करण्यासारखं आहे. बरोबर. पण नाही करत नाही.